गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. मेहरुण आणि जुने मेहरुण परिसरातील विकास कामे सुरू. प्रशांत भाऊ नाईक यांच्या पाठपुराव्याला यश. आमदार राजूमामा भोडे यांनी केले भूमिपूजन. मेहरुणमधील प्रभाग क्रमांक 15 मधील आमदार राजूमामा भोडे यांच्या माध्यमातून 2 कोटी रुपये मंजूर झाल्यानं या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले. या महत्त्वाच्या क्षणी आमदार राजूमामा भोडे यांच्या हस्ते हा शानदार सोहळा पार पडला, ज्यामध्ये ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. आमदार श्री राजूमामा भोडे यांचे कार्य समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचत आहे. गावाचा विकास व गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी दाखवलेली तत्परता व प्रतिसाद याचेच द्योतक आहे, असं समाजमन म्हणत आहे. या भूमिपूजनानं अपेक्षांना नवी गती मिळालेली आहे. मेहरुण गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे एक महत्त्वाचे आणि मोठे पाऊल आहे, असे प्रतिपादन प्रभागाचे नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक यांनी केले आहे. यावेळी कल्लू खाटिक, अल्ताफ अल्लू, शेख वसीम खान, वसीम बेपारी, नदीम दादा, अनिश शेख, कल्लू दादा पहलवान, सुतार भाई, अखिल खान पेंटर, इकबाल पिरजादे, नारायण महाजन, मारू सांगडे, राजेंद्र पाटील, ईश्वर सोनवणे, सलमान खाटिक, अफसर खटकी, मकबूल तडवी, मुस्तफा मिर्जा, सचिन नाईक, रामेश्वर पाटील, खन्ना महाराज, फिरोज खान, वसीम बाप्पू, लुकमान शेख, इम्रान बागवान, इरफान बागवान बल्ली, मुकेश घुगे, संजय पाटील, हेमंत नाईक, बंडू वाणी, सुनील सरोदे, विजय वानखडे, प्रदीप रोठे, भूषण लाडवंजारी, ईश्वर अण्णा पाटील, राकेश लाड, भैया वाघ, राजू पाटील, एकनाथ वाघ, मिलिंद आंधळे, प्रदीप नाईक, आबा ढाकणे, देवेंद्र नाईक, योगेश नाईक, राजेंद्र सुनवणे, वासुदेव सानप, विनायक महाजन, सुनील नाईक, इम्रान बागवान, महमूद रंगरेज, सलीम रंगरेज तसेच इतर मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. मामा, काय सांगाल, आज आपल्या हातून हे विकास कामांचं, रस्त्यांचं जे भूमिपूजन झालंय, अनेक वर्षापासून प्रलंबित रस्ते होते, त्याबद्दल? राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, नामदार गिरीश भाऊ, पालकमंत्री गुलाब भाऊ यांच्या आशीर्वादाने, यांच्या सहकार्याने मला वाटतं सर्व नगरसेवक, जसं आज या प्रभाग 15 मध्ये असतील, इथे प्रशांत भाऊ असतील आणि कार्यकर्ते सर्व यांच्या माध्यमातून मला वाटतं आज इथे भूमिपूजन होतं आहे. आणि 100 कोटीतला जो निधी होता त्याचं भूमिपूजन झालं आहे. उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण येणाऱ्या काळामध्ये अंततः म्हणजे शेवटच्या गल्लीपर्यंत आम्ही काम करत असताना काही रस्ते राहिलेले याची जाणीव आम्हाला आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राहिलेले रस्ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आणि जळगाव शहराचा विकास हेच ध्येय घेऊन ठेवून मला वाटतं अजून आम्ही विकासाच्यासाठी जो निधीची मागणी केलेली आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब अजून निधी देण्याची आम्हाला अपेक्षा आहे. भविष्यात राहिलेले कामं आम्ही पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. मामा, एक दुसरी घेतोय मामा, एक कार्यक्रमादरम्यान सम्राट कॉलनीतील काही नागरिकांनी आपली भेट घेतली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की मुलांच्या खेळण्यासाठी जे ओपन स्पेस आम्ही साफसफाई केली होती, त्या जागेवर महापालिकेने कुठेतरी डम्पिंग ग्राउंडचा जो घाट घातला आहे, तिथे जळगाव शहराचा कचरा आणून टाकण्यात येणार आहे, म्हणून ते नागरिक आक्रमक झाले होते. एका कार्यक्रमादरम्यान त्या नागरिकांनी आपली भेट घेतली, समस्या मांडल्या, काय चर्चा झाली? नाही, त्यांनी जो डम्पिंग कचरा तिथे गाड्या उभ्या राहणार आहेत, कचरा टाकणारे गाड्या उभ्या राहण्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी जागा साफ केली. मी त्याची माहिती घेऊन मला वाटतं आज रविवार आहे, पण आरोग्य अधिकाऱ्यांना आयुक्तांना सांगून मला वाटतं तिथले त्यांच्या ज्या भावना आहेत, दुसऱ्याकडे कुठे जागा मिळेल तिथे आम्ही तो कचरा डेपो करण्याचा प्रयत्न करणार.